तुम्ही आहात. हो. तुम्हाला काय समस्या जाणवतात? मागील 10-15 दिवसापासून आम्ही चारही उमेदवार नगीनाबाग प्रभागामध्ये फिरतो आहे आणि सर्वात महत्त्वाची समस्या इथे पाण्याची आहे. मोठमोठा खर्च करून टाक्या बांधून अ, लोकांच्या घरापर्यंत पाईपलाईन आणल्या गेलेली आहे. पण बऱ्याचशा लोकांकडे अजून एक थेंब सुद्धा पाणी आलेला नाही. आजही अशा ठिकाणी टँकरनी पाणी पुरवठा होतो आणि विशेष महत्त्वाची बाब म्हणजे थेंबही पाण्याचा येत नाही, तरी मात्र बिलं महानगरपालिकेला ते भरावे लागत आहे आणि त्यामुळे लोकांना याचा खूप मोठा त्रास होत आहे. त्याचबरोबर आम्ही या जगन्नाथ बाबा नगरमध्ये, नीरज कॉलनीमध्ये, सिस्टर कॉलनीमध्ये फिरताना आम्हाला एक गोष्ट पुन्हा लक्षात आली, की बरेचसे ओपन स्पेस 90% ओपन स्पेसमध्ये कचरा आहे, काडी आहे, आपण समोरही बघू शकता आणि त्यामुळे तिथे सापांचा वगैरे उपद्रव लोकांना जाणवतो आहे आणि आम्ही निवडून आल्यानंतर मात्र हे सारे महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता बसली तर या पायाभूत सुविधा ज्या आहे त्या सर्व सुविधा आम्ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचा कसोशीने प्रयत्न करू. 10-12 वर्षापासून आत्ताच आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता होती आणि लोकांना कुठेतरी यामध्ये त्रास सहन करावा लागत होता. मात्र आम्ही आल्यानंतर पथदिवे असतील, आपले ओपन स्पेस असतील, पाण्याचे प्रश्न असतील, सार्वजनिक आरोग्याची जी समस्या आहे, आपण पाहतो घाण दिसते, नाल्याची स्वच्छता होताना दिसत नाही, वरचेवर नाल्या साफ केल्या जात नाही, ते अजूनही तुडुंब आपल्याला भरलेल्या दिसतात. हे सारे प्रश्न लोकांचे छोटे छोटे हे प्रश्न आहे आणि या प्रश्नाकडे लक्ष देऊन आम्ही हे नक्कीच सोडवू. इथे आम्ही जे चारही उमेदवार आहो हे चळवळीतून आलेले उमेदवार आहो. 15-15, 20-20 वर्षापासून आम्ही सामाजिक संघटनाशी जुडलेला आहो. मी शिक्षक संघटनेचा सचिव 15 वर्षापासून आहे. ज्या पद्धतीने शिक्षकाच्या समस्या आम्ही सोडवतो त्याच पद्धतीने आता नव्याने नागरिकांच्या समस्या सुद्धा आम्ही सोडवू, याची मी तुम्हाला खात्री देतो.